शरीराची होय माती, कोणी न येती सांगाती, सारी अवघे कामे खोटी, अंती जाणे मसनवटी, गोत घरे टाकून सारी, शेवटी गावाचे बाहेरी, स्वजन आणि गणगोत उपाय नाही हो चालत, ऐसे स्वप्नवत असार, नरहरी जोडी तसे कर, सारी अवघे कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दोसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांबोज तेजः स्फुरदिक्प्रदेशम्, विधीन्द्राहि देवैः सदा स्तूयमानम्, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता घेतलेला असणारा अभंग नरहरी महाराज यांचा हा 5 चरणाचा असणारा हा अभंग आहे. अगोदर धावत्या वेगामध्ये अभंगाचा सळसळ भावार्थ मांडण्याचा प्रयत्न करतो. नरहरी महाराज तुम्हा आम्हाला उपदेश करतात, बाबांनो, या शरीरावर तुम्ही रात्रंदिवस प्रेम करता, पण या शरीरावर प्रेम करत असताना एक दिवस या शरीराचं सोनं कधीही होणार नाही, एक दिवस या शरीराची मातीच होणार आहे. शरीराची होय माती. रात्रंदिवस ज्यांच्यावर तुम्ही अहोरात्र प्रेम करता,
इतर दिशेला जात असताना, इतर वेळेला सोबत येत असताना कुठेही सोबत येतील, पण शेवटच्या वेळेला मात्र तुमच्या सोबत कुणीच येणार नाही. कोणी न येती सांगाती. दुसऱ्या चरणामध्ये वर्णन केलं, आतापर्यंत जीवनामध्ये तुम्ही जेवढे काम केले, हे सगळे काम खरे नव्हते, तर हे सगळे काम खोटेच होते. सारी अवघे कामे खोटी. एक दिवस तुम्हाला निश्चित जायचं आहे. जायचा निर्णय नाही जरी घेतला तरी तुम्हाला जावं लागेल. ते ठिकाण सांगितलेलं आहे, अंती जाणे मसनवटी. जरी एखादा माणूस म्हटला मी जाणार नाही, तर जवळचे माणसं त्याला न जाणाऱ्या माणसाला सुद्धा दुसरीकडनं नेतात, तिथंच घेऊन जातात. अंती जाणे मसनवटी. त्या माणसाला जात असताना कुणाकुणाचा त्याग करावा लागतो हे तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं. गोत घरे टाकून सारी. सगळ्या गणगोताला सगळ्याला असणारं पाठीमागं टाकावं लागतं. गोत घरे टाकून सारी. पुन्हा गावात त्याला थांबता येत नाही. शेवटी गावाचे बाहेरी. तिथं त्याला सोडवण्याचा जर प्रयत्न कुणा केला तर सोडवण्याकरता मात्र तिथं कुणीच कामाला येत नाही. त्याचं वर्णन केलं चौथ्या असणाऱ्या चरणामध्ये. तिथं कुणाकुणाचा उपाय चालत नाही. स्वजन आणि गणगोत उपाय नाही हो चालत. तिथं कुणाचाच असणारा उपाय चालत नाही. नरहरी महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात, हे जे सगळं जीवन आहे ना, हे स्वप्नासारखं जीवन आहे. म्हणून मी तुम्हाला हात जोडून सांगतो, सावध होऊनी भजनी लागा, देव करा कैवारी. असा अभंगाचा सळसळ भावार्थ संपतो. विडाला विडाला आजची जी कीर्तनरूपी सेवा आहे, संपूर्ण पाहुणे मंडळीला, गावातील मंडळीला, परिसरातील मंडळीला, सगळ्या जणाला असणारी ही कीर्तनरूपी सेवा ज्ञात आहे. तरी एक वक्त्याचं कर्तव्य म्हणून कैलासवासी, वैकुंठवासी आसराबाई त्र्यंबकराव धनेधर यांच्या गंगा पूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, गोड जेवणाच्या असणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, याच कार्यक्रमाला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आणखी भरपूर असणारी नावं देतात. त्या गंगा पूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचे असणारे सुपुत्र लक्ष्मणराव त्र्यंबकराव धनेधर आपल्या आईच्या प्रीत्यर्थ एकतर नामदानाची आणि अन्नदानाची असणारी ही सेवा, तसेच एक कन्या कचराबाई फकीरराव चौथे, त्या कन्येकडून सुद्धा आपल्या आईच्या प्रीत्यर्थ अन्नदानाची आणि नामदानाची असणारी ही कीर्तनरूपी सेवा. विठाला विठाला. पृथ्वी तलाची असणारी यात्रा संपन्न झाल्याच्या नंतर जो जीव असतो, त्या जीवाच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वर्णन केलेलं आहे. नेमका आपण बोलत बोलत म्हणतो त्यांचा असणारा जीव निघून गेला, जीव निघून गेला, जीव निघून गेला. पण त्या जीवाच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर नेमका जीव कशाला म्हणायचं, त्या जीवाच्या वेगवेगळ्या व्याख्या सांगितलेल्या आहेत. पाठीमागे एक मी व्याख्या सांगून गेलो. बुद्धी, बुद्धी अधिष्ठान चैतन्य आणि बुद्धीमध्ये चैतन्याचा आभास, याला सुद्धा जीव म्हणतात. श्रीमद भागवत महापुराणामध्ये त्या जीवाची आणखी एक व्याख्या केलेली आहे. ती व्याख्या अशी आहे, आपलं असणारं शरीर, या शरीराच्या मध्ये आणखी एक शरीर आहे, पण ते मात्र आपल्याला कधीच दिसत नाही. हे वरचं दिसणारं असणारं जे शरीर आहे याला म्हणतात स्थूल शरीर. याच्या आतमध्ये असणारं जे शरीर आहे त्याला म्हणतात सूक्ष्म शरीर. आणि त्याच्या आतमध्ये एक असणारं शरीर आहे त्याला म्हणतात कारण शरीर. विठाला विठाला. आपलं शरीर म्हणजे हे शरीर. भगवंताचं स्थूल शरीर जर सांगायचं म्हटलं
तर संपूर्ण दिसणारी सृष्टी म्हणजे भगवंताचं स्थूल शरीर. मग त्या स्थूल शरीराच्या बाबतीमध्ये जमीन आली, झाडं आले, पशु पक्षी आली, ही संपूर्ण सृष्टी त्या स्थूल शरीराच्या बाबतीमध्ये आली. आपलं सूक्ष्म शरीर जर सांगायचं म्हटलं तर या शरीरामध्ये पंच ज्ञान इंद्रिय आणि पंच कर्म इंद्रिय यालाच असणारं वर्णन केलेलं आहे, ते सूक्ष्म शरीर. आता कोणतं सूक्ष्म शरीर? माणूस मरण पावल्याच्या नंतर माणसाच्या जवळ डोळे जशाला तसे असतात पण त्याला दिसत नाही. माणूस मरण पावल्याच्या नंतर कान जशाला तसे असतात पण त्याला ऐकू येत नाही. पायानं चालणारा माणूस तिथंच असतो, पाय जशाला तसे असतात पण मरण पावल्याच्या नंतर त्याला चालता येत नाही. तसं या शरीरामध्ये जे सूक्ष्म शरीर आहे, माणूस मरण पावल्याच्या नंतर जे सूक्ष्म शरीर आहे ते मात्र या शरीरामधून निघून जातं. त्याच वेळेला लोक म्हणतात माणसाचा मृत्यू झाला. विठाला विठाला. माणूस मरण पावला हे लोक कधी ओळखतात? माणूस मरण पावल्याबरोबर सगळ्याला फोन करत नाहीत. 5-10 मिनिटापर्यंत लोक थांबतात. न जाणं जीव जर मध्ये असेल तर मग काय करायचं म्हणून त्याची परीक्षा घेण्याकरता 5-10 मिनिटापर्यंत थांबतात. काय काय लोक उपाय करतात? एक तर त्याच्या छातीच्या ठिकाणी हात लावतात. माणसं परीक्षावान पाहिजे बरं का. छातीच्या ठिकाणी जर हात लावला आणि अशी छाती जर थोडी थोडी जर हलू लागली तर माणूस म्हणतो आणखी जीव आहे बरं का. काही माणसं परीक्षा घेत असताना काय करतात? नाकाच्या ठिकाणी हात नेतात, श्वास चालू आहे का बंद आहे. काही माणसं पोटाच्या ठिकाणी हात लावतात, पोट कमी जास्त होतं का हा एक अंदाज लावतात. आणि मग 5-10 मिनिटांनी विचार करतात की आता ही सगळी क्रिया बंद पडलेली आहे म्हणजे माणसाचा असणारा मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्याच्या नंतर मग मात्र सख्या सोयऱ्यांना सांगण्याकरता सुरुवात करतात. पण इथं वर्णन केलेलं आहे जीवाच्या बाबतीमध्ये भगवंताचं असणारं जे सूक्ष्म शरीर आहे ते म्हणजे आपल्या प्रत्येक जणाच्या शरीरामध्ये पंच ज्ञान इंद्रिय आणि पंच कर्म इंद्रिय हे सगळ्या शरीराचे एका ठिकाणी मिळवायचे. त्याच्यामध्ये आत्म्याचा ज्या वेळेला प्रवेश होईल त्याच वेळेला त्याला जीव म्हणायचं. आणि तोच असणारा जीव शरीराच्या बाहेर निघतो, कुठंच निघून जात नाही. याच हवेमध्ये, याच ब्रह्मांडामध्ये आणि त्याचा आत्म्यामध्ये नव्हे नव्हे ब्रह्मामध्ये कुठंही अलग असणारी भूमिका नाही. तो पहिल्यापासूनच अलग मात्र कधी नाही, थोड्या कारणास्तव कुठंतरी गेलेला असतो आणि तो परत येतो. त्याच वेळेला लोक म्हणतात जीव निघून गेला. विठाला विठाला. तुकोबारायांनी त्या जीवाच्या बाबतीमध्ये व्याख्याच केलेली आहे. जीव ब्रह्म हे वेगवेगळं नाही, एकच आहे. तुका म्हणे कैची कीव, कोठे जीव निराळा, कोठे जीव निराळा. तुका म्हणे कैची कीव, तुका म्हणे कैची कीव, कोठे जीव निराळा, कोठे जीव निराळा. म्हणजे जीव आणि ते असणारं ब्रह्म हे अलग अलग नाही, एकच आहे. वर्णन जर करायचं म्हटलं तर त्या जीवाच्या बाबतीमध्ये जीव एकच काम करतो, एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये निघून जातो. त्याच वेळेला लोक म्हणतात माणसाचा असणारा मृत्यू झाला. आता एक सुंदर असणार भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंतांनी वर्णन केलेलं आहे. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णन्ति नरोपराणि.
तथा शरीरानि विहाय जीर्णा न्यन्यानि संयाती नवानि देही. जसं शरीरावरचा असणारा जुना कपडा फाटल्याच्या नंतर माणूस नवीन वस्त्र परिधान करतो, पण मधलं शरीर जशाला तसं असतं, दिसण्याकरता मात्र तो माणूस नवीन दिसतो. तसा जीवात्मा सुद्धा एक काम करतो, एकदा हे शरीर जुनं झालं रे झालं याचा मात्र पुन्हा स्वीकार करत नाही. या शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये जाण्याकरता सुरुवात करतो. शरीर सोडल्याबरोबर पाठीमागचे लोक म्हणतात, आता मात्र मृत्यू झाला. विठाला विठाला. आता मृत्यू झाल्याच्या नंतर त्याच्या वेगवेगळ्या असणाऱ्या क्रिया करतात. अनेक वेळेला मी ती क्रिया सांगून गेलो, पण आजच्या बाबतीमध्ये एक विशेष स्वरूपामध्ये तुम्हाला आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो. माणूस मरण पावल्याच्या नंतर आता तो व्यक्ती नाही, तर त्याची गणना लोक पितर लोकामध्ये करतात. आपण पितृपाठाचा एक महिना असतो आणि त्याच्यामध्ये काय करतो, ते पितराचे असणारे पिंडदान करतो. आता नेमकं या जगतामध्ये असे पितर तरी किती आहेत आणि त्या पितराची नेमकी उत्पत्ती तरी नेमकी कुठून झाली, हा पण भाग आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. आता पहा, हे सगळे जे पितर लोक आहेत ना, जर एखाद्या वेळेस पितर लोकांनी तुम्हाला आशीर्वाद दिला तर तुमचं कल्याण होणार, आणि जर पितरांनी एखाद्या वेळेस आशीर्वाद न देता त्यांनी जर पीडा देण्याकरता सुरुवात केली, तुम्ही कितीही भक्ती करा, कितीही पूजा करा, कितीही अन्नदान करा, पितरांचा दोष जर एखाद्या वेळेस पाठीमाग लागला तर संसारामध्ये पुन्हा सुख मात्र लाभत नाही. मग आता नेमके हे पितर उत्पन्न झाले तरी कुठून, याचं वर्णन श्रीमद भागवत महापुराणामध्ये केलेलं आहे, शिव महापुराणामध्ये सुद्धा केलेलं आहे. वेगवेगळे असणारे पुराण आहेत, वेगवेगळ्या पुराणामध्ये वेगवेगळं वर्णन केलेलं आहे. ज्या वेळेला ब्रह्मदेवानं सृष्टीची निर्मिती करण्याकरता सुरुवात केली, त्याच वेळेला ब्रह्मदेवाच्या शरीराच्या मळापासून 4 प्रकारचे पितर लोक जन्माला आले. नाव लक्षात ठेवा बरं का, कधीच ऐकण्याकरता भेटणार नाहीत. नंबर 1, 4 प्रकारच्या पितरापैकी पहिला जो 1 नंबरचा पितर जन्माला आला, त्या पितराचं नाव आहे अग्निश्वात्त. नाव लक्षात ठेवा, पहिला पितर आहे तो म्हणजे अग्निश्वात्त. 2 क्रमांकाचा जो पितर जन्माला आला त्याचं नाव आहे बर्हिषद. 3ऱ्या क्रमांकाचा जो पितर जन्माला आलं त्याचं नाव आहे सोमप. आणि 4थ्या क्रमांकाचा जो पितर जन्माला आला त्याचं नाव आहे आजप. असे 1 आणि 2 प्रकारचे पितर नाहीत, 4 प्रकारचे पितर आहेत. पण त्या 4 प्रकारच्या पितरांनी दोघांमध्ये अलग वाटण्या करून घेतल्या. त्या 4 पितरापैकी 2 पितर आहेत ते आग्निक आहेत आणि 2 असणारे पितर मात्र अग्नी रहित आहेत. असे काही पितर आहेत की त्यांना पिंडदान करत असताना अगोदर अग्नी प्रज्वलित करावा लागतो, दिवा प्रज्वलित करावा लागतो किंवा अगरबत्ती प्रज्वलित करावी लागते, त्याच वेळेला पिंडदान करावं लागतं. दुसरे 2 क्रमांकाचे पितर असे आहेत की त्यांना अग्नी जमत नाही, अग्नीच्या व्यतिरिक्त त्यांना पिंडदान करावं लागतं. आता आपण कोणत्या स्वरूपामध्ये पिंडदान करतो हे मी सांगण्याची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे. विठाला विठाला. पहिले जे असणारे जे पितर आहेत ते वर्णन केलेलं आहे अग्निश्वात्त. आता हे अग्निश्वात्त नावाचे जे पितर आहेत ते किती पितर आहेत, सहज आपल्या अंदाजानं जर सांगायचं म्हटलं तर लोक बसल्या बसल्या म्हणतील 1 असतील, 2 असतील, 4 असतील. अजिबात नाही, ते 1 आणि 2 पितर नाहीत, 64,000 पितर लोक आहेत पहिल्या क्रमांकामध्ये. अग्निश्वात्त नावाचे 64,000 पितर आहेत. आणि त्याच्यानंतर 2 क्रमांकाचा जो पितर आहे त्याचं नाव आहे बर्हिषद. ते पितर सुद्धा
इतके कमी नाही, त्या पितराची गणना केलेली आहे 86,000 पितर आहेत. जर तुम्ही पिंडदान करण्याकरता सुरुवात केली तर त्या पिंडदानाच्या वेळेला ब्राह्मण मंडळीला तेवढ्या पितराचा असणारं गुणगान करता येत नाही आणि त्यांचे नाव सुद्धा सांगता येणार नाहीत. एवढंच म्हणावं लागेल, पितृदेवा करता असणारा हा असणारा अमुक भाग देऊन टाका, हा देऊन टाका, ते देऊन टाका. आता एक 64,000 आहेत आणि एक 86,000 आहेत. अहो, एक एक जर फळ वाटायचं म्हटलं तर माणसाला 2 एकर विकावं लागेल. 86,000 पितरांना तृप्त करण्याकरता ही साधी गोष्ट नाही आणि 64,000 पितर लोकांना सुद्धा तृप्त करण्याची शक्ती आपल्यामध्ये नाही. मग सगळ्या जणाला एकत्रित करून एक पिंडदानाचा विधी असतो, त्याच्यामध्ये सगळ्या जणाला असणारी तृप्तीचा भाग असतो. म्हणून एकदा जर पिंडदान केलं आणि त्या पिंडदानाचा स्वीकार जर पितर लोकांनी केला तर तुकोबाराय वर्णन करतात. जर त्या 64,000 पितर लोकांनी आणि 86,000 पितर लोकांनी जर ठरवलं पिंडदान करणारा जो व्यक्ती आहे त्याला आशीर्वाद द्यायचा, तर त्याच्या भावी काळामध्ये त्याला काहीच कमी पडत नाही. तुकोबाराय वर्णन करतात, तुका म्हणे पितर आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती आपुल्या कुळा. अशा प्रकारचे असणारे 4 प्रकारचे असणारे हे पितर आहेत. पण वर्णन जर करायचं म्हटलं तर या 4 पितरांना सुद्धा तृप्त मात्र करण्याचा विधी वेगवेगळ्या प्रकारामध्ये सांगितलेला आहे. आता हे 2 क्रमांकाचे जे पितर आहेत यांना अग्नी प्रज्वलित करून, आरती प्रज्वलित करून, अगरबत्ती प्रज्वलित करून त्यांना पिंडदान करण्याचा विधी. आता राहिलेले जे काही 2 असणारे पितर आहेत ना, सोमप आणि शेवटचा असणारा जो पितर आहे तो आज्यप, यांना मात्र अग्नी मात्र अजिबात आवडत नाही. 3ऱ्या क्रमांकाचा जो पितर आहे सोमप, याला जर खुश करायचं म्हटलं तर ती आपल्या हातची गोष्ट नाही, त्याला इतकं असणारं साधारण स्वरूपामध्ये जमत नाही. त्या 3ऱ्या क्रमांकाच्या पितर लोकाला तृप्त करायचं म्हटलं तर प्रत्येक माणसानं 1 आणि 2 यज्ञ सांगितले नाहीत, 100 यज्ञ करायचे. आणि 100 यज्ञ केल्याच्या नंतर जर यज्ञ भगवंत प्रसन्न झाला तर त्याच्यामधून सोमरस उत्पन्न होतो. आता सोमरस म्हणजे नेमका कोणता हे पण आपल्याला कळालं पाहिजे बरं का. त्या यज्ञामधून ज्या वेळेला सोमरस उत्पन्न होतो त्याची व्याख्या साध्या भाषेमध्ये सांगतो. जे लोक घेतात त्याचंच एक असणारं नाव आहे, पण हा भाग वेगळा आणि तो यज्ञामधून निघालेला भाग वेगळा. जर एखाद्या माणसानं 100 यज्ञ केले आणि त्याच्यामधून जर सोमरस वर काढला आणि तो जर पितरांना देऊन टाकला तर 3ऱ्या क्रमांकाचा सोमप नावाचा असणारा पितर तृप्त होतो. ती गोष्ट आपल्याच्यानं शक्य होणार नाही. आणि शेवटच्या क्रमांकाचा जो पितर आहे त्याचं नाव सांगितलं जातं आजप. म्हणजे त्या पितरांचं आजप स्वरूपामध्ये असणारं सारखं असणारं स्मरण करायचं. आता कोणते पितर, त्या पितराचं जरी स्मरण नाही झालं, आपल्या घरामधील आई वडील हे सुद्धा पुन्हा पितर स्वरूपामध्येच असतात, त्यांचं जरी स्मरण केलं तरी ते पितर आपल्याला आशीर्वाद देतात. विठाला विठाला. म्हणून हे 4 प्रकारचे असणारे पितर यांना असणारं खुश करायचं असतं. याच्यानंतर असणारं वर्णन जे केलेलं आहे, जीवात्म्याच्या बाबतीमध्ये आपण सगळेजण अज्ञानी लोक आहोत. लोक म्हणतात माणसाचा मृत्यू झाला, माणसाचा मृत्यू झाला, माणसाचा मृत्यू झाला, पण सगळे आपलं जे जीवन जगण्यामध्ये आहे ते सगळं अज्ञानाच्या बाबतीमध्ये जीवन जगत आहेत. आता मला सांगा, माणसाचा मृत्यू झाला, मृत्यू झाल्याच्या नंतर याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. नेमकं आपण
शरीराचा मृत्यू झाला हे खरं समजतो का याच्यामध्ये असणारा जो जीव आहे त्याचा मृत्यू झाला हे खरं समजतो. आजपर्यंत आपल्याला व्याख्या समजली नाही नेमकं मेले तरी कोण. याच्याकरता दृष्टांताच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं, भावार्थ रामायणामध्ये एक सुंदर असणारा दृष्टांत आलेला आहे. एक वेळेला प्रभू श्रीरामचंद्रजींनी वालीला बाण मारला वृक्षाच्या आड दडून. बाण तो आला आणि आल्याच्या नंतर वालीच्या असणाऱ्या छातीच्या ठिकाणी तो बाण लागला. वाली धाड दिशा असणारा तो जमिनीवर कोसळला आणि कोसळल्याच्या नंतर ही गोष्ट तारेला किष्किंधा नगरीमध्ये कळाली. तारा धावत धावत आली आणि धावत धावत येऊन तिनं प्रभू श्रीरामचंद्रजीला शाप देऊन टाकला. देवा, माझा आणि पतीचा असणारा वियोग तुमच्यामुळे झाला. मी तुम्हाला शाप देते, पुढल्या कालावधीमध्ये तुम्ही सीतेचा शोध जरी केला तर तुम्ही एका ठिकाणी संसार मात्र करणार नाहीत, अलग अलगच व्हाल. शाप दिला. त्यावेळेला वालीनं तारेला उपदेश केला, हे प्रभू श्रीरामचंद्रजी आहेत आणि यांना शाप मात्र तू देऊ नको. पण शाप अगोदरच दिलेला होता. शेवटी भगवंतांनी त्या तारेला एक प्रश्न विचारला, तारा, ज्या पती करता तू मला शाप दिला, फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. नेमकं तू शरीराला पती समजतेस का या शरीराच्या मध्ये असणारा जो जीव आहे, आत्मा आहे, त्याला पती समजतेस? आता ही ज्ञानाची भूमिका आहे बरं का, ना आपलं सुद्धा तसंच आहे. नेमकं मेलं कोण हेच आपल्याला आणखी कळालं नाही. तारेला प्रश्न विचारला, सांग, शरीराला पती समजतेस का याच्यामध्ये असणारा जो जीवात्मा आहे त्याला पती समजतेस? सांग, विवाह होत असताना शरीराच्या सोबत विवाह झाला का आत्म्याच्या सोबत विवाह झाला? तारेनं बोलण्याकरता सुरुवात केली, देवा, माझे जे पती आहेत ना, आजपर्यंत त्या पतीला मी शरीराच्या स्वरूपामध्ये पती मानत होते. भगवंतानं उत्तर दिलं, जर शरीराला पती मानत असशील तर त्या शरीराला आणखी दहन केलं नाही. ज्या शरीराला पती समजतेस ते शरीर तर समोरच पडलेलं आहे, मग रडण्याचं काय कारण आहे? पहिल्या प्रश्नाचं उत्तर संपलं. आता तारेनं उत्तर बदललं. तारा म्हणू लागली, मी आता शरीराला पती समजत नाही, याच्यामध्ये असणारा जो जीव आहे, आत्मा आहे, त्याला पती समजते. भगवंतानं दुसरं उत्तर दिलं, जर आत्म्याला जीवाला जर पती समजत असतील तर लग्नाच्या वेळेला कुठं होता? आतापर्यंत तुझ्या सोबतच राहिला, आजपर्यंत तो तुला दिसला नाही. मग नेमकं एक उत्तर दे, शरीरपती का मधला असणारा आत्मा जीवपती? तारेला एक सुद्धा शब्द बोलता आला नाही. तसंच आपलं जीवन आहे. शरीर इथं मृत्यूच्या स्वरूपामध्ये जरी पडलेला असेल तर शरीराला आपल्याला तेवढी किंमत देता येत नाही, जीवालाही देता येत नाही. म्हणजे आपण असणारे अज्ञानी लोक आहोत. विठाला विठाला. मग माणसाला जे दुःख होत आहे ना, हे दुःख होण्याकरता कारण मात्र वेगळेच आहेत. दुःख होण्याकरता जीव सुद्धा कारणीभूत नाही आणि जीव दुःख होण्याकरता शरीर सुद्धा कारणीभूत नाही. मग नेमकं कारणीभूत तरी कोण आहे याचं वर्णन भगवद्गीतेमध्ये सुंदर असणारं वर्णन आलेलं आहे. अशोचानन्व शोचत्वम प्रज्ञावादांश भाससे गतासून गतासूंश नानुशोचन्ति पंडिता. पंडित लोक काय करतात माहिती? मेलेल्या माणसाबद्दल कधीच रडत नाहीत आणि जिवंत असलेल्या माणसाबद्दल कधीच आनंदित होत नाही. त्यांना माहिती आहे जिवंत असून मेल्यासारखं आहे आणि याच्यामधला जीवात्मा तर कधीच मरत नाही. म्हणून पंडित लोक कधी सुद्धा आनंदित सुद्धा होत नाहीत आणि दुःखी सुद्धा होत नाहीत. विडाला विडाला. मग नेमकं आपण जे रडत आहोत, आपल्याला जे दुःख होत आहे, याला कारण मात्र 5 आहेत. आता ते कोणते कोणते 5 कारण लक्ष द्या. नंबर 1,
पाच असणारे जे कारण आहेत त्या पाच कारणामुळे माणसाला दुःख होतं आणि ते पाच कारण म्हणजे पंच असणारे विषय आहेत. त्या विषयामुळेच माणसाला दुःख होतं. नंबर एक पहिलं कारण सांगितलं जातं ते म्हणजे शब्द. शब्दापासून माणसाला सुखही होतं आणि शब्दापासून माणसाला दुःख सुद्धा होतं. कसं शब्दापासून दुःख होतं याचं पहिलं वर्णन सांगितलं जातं. उदाहरणार्थ, अमुक अमुक गावामध्ये आपला एकदम जिवलग असणारा जवळचा असणारा पाहुणा राहतो. घटना घडूच नये, अचानकपणे मोटरसायकलवर बसून जाऊ लागला, पाठीमागून गाडी आली, ट्रक आली, उडवलं आणि जागीच तो असणारा ठार झाला. लगेच तुम्हाला फोन आला, तुमचा पाहुणा मरण पावला हो. हे कशाच्या स्वरूपामध्ये कळालं? शब्दाच्या स्वरूपामध्ये तुम्हाला मोबाईलच्या द्वारे कळालं. कळाल्याबरोबर त्याच शब्दानं तुम्हाला दुःखी केलं. सगळे आता लोक रडू लागले, दुःख झालं, दुःख झालं. कालांतरानं घटना अशी घडली, ज्या व्यक्तीनं सांगितलं होतं त्याच व्यक्तीने एक दिवस निरोप दिला, तुमच्याच जवळचा असणारा पाहुणा, त्याला पुत्रसंतती होत नव्हती, पण काय सांगावं, भगवंताच्या कृपेनं त्याला पुत्र संतान आणि मुलगा झाला. एकच शब्द आहे, त्या शब्दानं सुख सुद्धा झालं आणि त्याच शब्दानं दुःख सुद्धा झालं. नंबर एक पहिलं कारण. नंबर दोन, दुसरं असणारं कारण सांगितलं जातं शब्द आणि स्पर्श. स्पर्शाचा असणारा दुसरा कारणाचा एक भाग सांगितला जातो. त्याच स्पर्शानं माणसाला सुख सुद्धा होतं आणि त्याच स्पर्शानं माणसाला दुःख सुद्धा होतं. कसं सांगतो? सुंदर असणारी गादी आहे, गादीवर असणारे वेगवेगळे असणारे भाग टाकलेले आहेत. माणूस गेला आणि सहज असणारा अंग टाकलं, टाकल्याबरोबर ती जी गादी होती ती शरीराला अशी लागू लागली, मुलायम एकदम स्पर्श होऊ लागला. कधी डुकली लागली पत्ताच लागला नाही. सुख त्या माणसाला झालं. कालांतरानं थोडाच वेळ गेला, थोडा माणूस हल्ला, त्याच गादीमध्ये लहान लेकराने एक सुई ठेवलेली होती, कुणालाच माहिती नव्हती. थोडा माणूस हल्ला आणि सुई त्याच्या शरीरामध्ये टोचली, बरोबर तो उठून जागा झाला. फक्त ही जी गोष्ट कशामुळे कळाली? फक्त स्पर्शामुळे असणारी गोष्ट कळाली. तोच स्पर्श सुखही देतो आणि तोच स्पर्श दुःखही देतो. शब्द, स्पर्श. तिसरा भाग सांगितलेला आहे तो म्हणजे रूप. त्या रूपाच्या बाबतीमध्ये दोन असणारे भाग सांगितले आहेत, भ्यासूर आणि सुरेख. हे रूपाचे स्वरूप देख. दोन भाग सांगितले जातात. एक म्हणजे रूपाचा, तो म्हणजे सुरेख, आणि दुसरा असणारा तो म्हणजे भ्यासूर. जर चांगलं स्वरूप पाहिलं तर माणसाला आनंद होतो, माणूस आनंदित होऊन सारखं त्या रूपाकडे पाहतो. आणि त्याच माणसाला जर अचानक स्वरूपामध्ये भूतानं दर्शन दिलं तर माणूस मात्र दुःखी होतो. शब्द, स्पर्श, रूप. तिसरा भाग सांगितलेला आहे तो म्हणजे रस. रसाच्या बाबतीमध्ये सुद्धा दोन भाग सांगितलेले आहेत, एक म्हणजे कडू आणि एक म्हणजे असणारा गोड. आता आपल्या घरी जर पाहुणे आले, सुंदर असणारा बिन पाण्याचा चहा जर केला आणि त्यांना चहा घेण्याकरता जर सांगितलं आणि त्यांनी जर चहा घेतला, गोड चहा एकदम छान वाटतो, माणसाला सुख झालं. आणि दुसरा एक भाग असा आहे, दोन चार लिंब आणले किंवा लिंबाचा पाला आणला किंवा नाय आणली, रगडली आणि एका गिलासामध्ये दिलं, तो पण रसच आहे आणि हा पण रसच आहे. एकानं सुख झालं आणि एकानं दुःख झालं. म्हणून शब्द, स्पर्श, रूप, रस आणि शेवटचा भाग सांगितला जातो गंध. ज्या वेळेला माणसाला एखादं फूल मिळेल आणि त्यानं नाकाच्या जवळ नेलं की त्याला सुगंध येतो, त्याला आनंद वाटतो. आणि जर त्याला घाणीचा भाग जर दाखवला आणि जर घाणीचा भाग समजला तर मग मात्र त्याला असणारं दुःख होतं. माणसाला दुःख होण्याकरता दुसरे कुठलेच कारण नाहीत, हे असणारे पंचविषय आहेत. विठाला विठाला. म्हणून इथं सुद्धा वर्णन केलेलं आहे. दुःख होण्याला आणखी जर काही कारण सांगायचं जर म्हटलं तर हे दुःख होण्याकरता हे शरीर सुद्धा एक कारणच आहे. कसं कारण आहे? याच शरीरानं एक दिवस स्वर्गालाही निघून जाता येतं आणि याच शरीरानं एक दिवस नरकाला सुद्धा निघून जाता येतं. मग याच्यावर नेमकं करायचं तरी काय?
या शरीरावर प्रेमही करायचं नाही आणि या शरीराचा त्याग सुद्धा करायचा नाही. म्हणून शरीराच्या बाबतीमध्ये वेगवेगळं वर्णन केलेलं आहे. या शरीरामध्ये 6 प्रकार पडतात आणि ते 6 प्रकार शरीरामध्ये होत असताना कधी कुठल्या माणसाला समजत नाही. नंबर 1, एक दिवस या शरीराची उत्पत्ती होते. उत्पत्ती होते म्हणजे एक दिवस या शरीराचा जन्म होतो. आता शरीराचा जन्म झाला. जन्म झाल्याच्या नंतर एक दिवस दुसरी क्रिया सांगितलेली आहे असणे. तिसरी क्रिया सांगितलेली आहे वाढणे. आणि चौथी असणारी जी क्रिया सांगितलेली आहे ते बदलणे. आणि पुढं वर्णन केलं आहे बदलल्याच्या नंतर एक दिवस क्षीण होणे. आणि शेवटचा भाग सांगितलेला आहे क्षीण झाल्याच्या नंतर एक दिवस मरणे. हे 6 प्रकार शरीरामध्ये होतात. पण आजपर्यंत कुठल्याही माणसाला झालेला बदल कधी सुद्धा कळालेला नाही. सांगतो, जन्म झाल्याबरोबर ज्याचा जन्म झाला त्याला सुद्धा काही कळत नाही. माझा जन्म झाला, मी इथं पृथ्वी तलावर आहे हे सुद्धा त्याला कळत नाही की मी पृथ्वी तलावर आहे. तिसरा भाग सांगितलेला आहे मी आता वाढत आहे. सांगा, जन्म झाल्याच्या नंतर बालपण असतं. बालपण जात असताना कधी त्यानं फोन लावून सांगितलं का माझं बालपण आता संपलं, मी तरुण वयामध्ये प्रवेश करत आहे. वाढत असताना बालपण निघून जातं, तरुणपण येण्याकरता सुरुवात होते. तरुणपण आलं रे आलं, एक दिवस एकदम बदल होऊन जातो. आणि बदल झाल्याच्या नंतर हेच शरीर वाढत 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 विशिष्ट मर्यादेपर्यंत जातं आणि तिथून पुन्हा खाली येण्याकरता सुरुवात होतं, म्हणजे क्षीण होतं. आणि क्षीण होत असताना कान बरोबर असतात पण लोकांना बोललेलं ऐकू येत नाही. पाय बरोबर असतात, बसल्याच्या नंतर उठू वाटत नाही, म्हणजे एक दिवस एक शरीर क्षीण होत. प्रमाण आहे. बालपण सगळं खेळण्यामध्ये निघून जातं, तरुणपण एकदम गर्वामध्ये निघून जातं. वयोवृद्ध पण असं असतं की असा खुर्ची टाकून दरवाजाच्या बाहेर बसतो. त्याची अपेक्षा असते अगोदर एवढे लोक मला भेटण्याकरता यायचे, बोलण्याकरता यायचे, आता मी म्हातारा झालो, कोणीतरी 4 लोकांनी येऊन मला आता बोलावं. खुर्ची टाकून दरवाजात बसतो, एक माणूस सुद्धा भेटण्याकरता येत नाही. उलट लोक त्याची खुर्ची बघून रस्ता बदलून निघून जातात. महाराज, हे सगळं असणारं जीवन जायचं असणारं शरीराचा भाग आहे आणि हे शरीर एक दिवस संपतं. नरहरी महाराज या शरीराच्या बाबतीमध्येच वर्णन करतात, बाबांनो या शरीराच्या बाबतीमध्ये कधीच गर्व करू नका. कारण एक दिवस किती जरी तुम्ही गर्व केला तर या शरीराच्या बाबतीमध्ये सोनं कधीच होणार नाही. अवघी कामे खोटी
वा, छान प्रमाण दिलं. हे प्रमाण नरहरी महाराजांचं आहे आणि अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आहे. पण पहिला प्रश्न असा निर्माण होतो, जे नरहरी महाराज तुम्हा आम्हाला उपदेश करतात, हे नरहरी महाराज म्हणजे नेमके कोणते? आता याच्यामध्ये अनेक लोक पंढरपूरला गेले बरं का, पण पंढरपुरामध्ये जाऊन सुद्धा नरहरी महाराजांचा मठ म्हणा, ती समाधी म्हणा, हे आणखी सगळ्याला माहिती नाही बरं का. हे फक्त मंदिराच्या जवळ जायचं, मेन ठिकाणी असणारं दर्शन घ्यायचं आणि निघून यायचं. काही जणाला चोखोबारायांची समाधी माहिती आहे, काही जणांना नामदेव महाराजांची समाधी माहिती आहे. पण नरहरी महाराजांच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर आता इथून पुढे तरी लक्षात ठेवा, पंढरपूरला गेल्याच्या नंतर थोडासा आवाज वाढवा माझा. ज्या वेळेला चंद्रभागेमध्ये आपण स्नान करतो, पुंडलिकरायाचं दर्शन घेतो, तिथून वर येतो, वर आल्याच्या नंतर एक छोटासा चौक लागतो. चौक लागल्याच्या नंतर, चौक पास केल्याच्या नंतर उजव्या हाताला एक कोणतं मंदिर आहे? बोला ना. लोक सगळे धावपळीतच असतात. तो घरून सांगितलेलं असतं, बांगड्या घेऊन या, लेकराला खेळणं घेऊन या. तिथे एक हनुमंतरायाचं मंदिर आहे उजव्या हाताला बरं का, आणि त्या हनुमंतरायाच्या मंदिराच्या समोर एक नंदी आहे. तुम्ही कधी बघितलं का हनुमंतरायाच्या मंदिराच्या समोर नंदी असतो? कधीच नाही. पण तिथली एक हकीकत वेगळीच आहे. भगवान शंकर यात्रेला आल्याच्या नंतर नंदीवर बसून तिथपर्यंत आले होते. गर्दी भरपूर, आणि गर्दी भरपूर असल्याच्या नंतर काही लोक गर्दीमध्ये मोटरसायकल घेऊन जातात. मग काही लोक बोलणारे असतात, तुला काही कळतं का? एवढ्या गर्दीमध्ये माणसाला चालता येईल, तुझी मोटरसायकल कुठं चालणार? आता भगवान शंकराला लोक बोलू लागले, तुम्हाला काही अक्कल आहे का? कळतं का? असं तसं, माणसाला पाऊल टाकाय जागा नाही आणि तुमचा बैल कुठं मध्ये घेऊन जाता. आता बैलाला सोडायचं कुठं? हनुमंतरायाचं तिथं मंदिर. भगवान शंकरांनी आपल्या नंदीला सांगितलं, बाबा तू आता इथंच थांब. तिथंच मग नंदी बैलाला थांबवलं. आता त्याच्या पुढं आल्याच्या नंतर डाव्या हाताला नरहरी महाराजांची समाधीचं असणार ते एक मठ आहे. आता हे नरहरी महाराजांच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर ते विठ्ठलाला कधीच न मानणारे होते. विठ्ठलाला कधीच मानत नव्हते, अजिबात नाही. त्यांची भक्ती जर म्हणायची म्हटलं तर केवळ भगवान शंकर. आणि घटनाच अशी घडली, तिथं एक व्यापारी आला आणि त्या व्यापाऱ्याचं असं म्हणणं होतं की मला पुत्र संतान व्हावी. पुत्र संतान जर झाली तर पंढरपूरच्या भगवंताला मी सोन्याचा म्हणा किंवा चांदीचा असणारा कंबरपट्टा असणारा मी अर्पण करून टाकेल. देवाला असणारा नवस बोलला, कालांतरानं घटनाच अशी घडली, त्याला पुत्र संतती झाली. जसं वचन, जसा शब्द होता, तंतोतंत पाळण्याकरता पंढरपुरामध्ये पैसा घेऊन आला. आल्याच्या नंतर प्रत्येक सोनाराकडे गेला. त्यांनी सांगितलं, आम्ही सोनार आहोत पण छोटे छोटे आहोत, तेवढं सोनं आमच्याजवळ नाही. मग इथं कोणी आहे का दुसरं? सांगितलं, एक मात्र व्यक्ती आहे, तिकडे तुम्ही जा, तुमचा 100% कंबरपट्टा बनेल. नरहरी महाराजाकडे तो असणारा व्यक्ती आला ना. आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, मला पंढरीश परमात्म्याला कंबरपट्टा करायचा आहे, तुम्ही बनवून द्याल का? सांगितलं, काही हरकत नाही, तुम्ही काय करा, फक्त मला टेपनं मोजमाप आणून द्या. तो माणूस आतमध्ये गेला, भगवंताची बरोबर असणारी कंबर मोजली. आता देवाची कंबर कुणालाच मोजता येत नाही बरं का. देवाची कंबर